पाहिजे का? खा ना खा. नाही घ्या घ्या, खा ना खा. भूक लागल्यावर 4 लोकांचा विचार न करता जे मिळेल जिथे मिळेल तिथेच बसून खायला सुरुवात करायची. तुम्ही पण माझ्यासारखे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. मी तुमची बडबडी देवानी. रात्रभर मजा मस्ती करून विलामधून निघायचा आमचा टाइम झाला होता आणि जवळच एक रिसॉर्ट होतं. तिकडे मला कोलॅब मध्ये प्रमोशन आलं होतं. सो म्हटलं याचा काहीतरी उपयोग करून घेऊ. आम्ही सर्वजण रिसॉर्टवर गेलो, सगळे फ्रेश झालो आणि हे बघा आशू आमचा सनस्क्रीन लावतोय बिकॉज ऑफ आम्हाला पूल मध्ये उतरायचं होतं. तुम्हाला पण असंच होतं का? आम्ही मजा मस्ती करून हाणामाऱ्या म्हणजे असंच मस्तीमध्ये हे सगळं करूनच थकलो होतो. म्हणून आम्ही पहिला मस्त झोपून घेतलं. त्यानंतर दुपारी जेवणाची वेळ झालीच होती. मग आम्ही जेवायला गेलो आणि काही म्हणा म्हणजे जेवण म्हणजे माझं स्वतःचं असं आहे की जिकडे जेवण चांगलं असेल ना तिकडे मी खुशच असते आणि इकडच्या जेवणाला तोड नाहीये. म्हणजे मी इकडे यांच्यासोबत व्हिडिओ कोलॅब वगैरे करणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे हे रिसॉर्ट कोणतं आहे. तुम्ही पण नक्की जाऊन त्यांना भेट द्या. थोड्या वेळाने माझा आईस्क्रीम खायचा मूड झाला आणि अमोल दादाने कार काढली आणि मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. त्यानंतर राहिलं होतं आपलं स्विमिंग पूल मी कसं सोडू शकते. मी पटकन जाऊन चेंज केलं आणि पानकोंबडी सारखी जाऊन त्यात बसली. आणि आमच्या ग्रुपमध्ये काय झालं होतं माहिती का? सगळे असं खूप दमले होते, थकले होते. म्हणजे सगळ्यांना ब्रेकची गरज होती. सो आम्ही खात होतो, नाचत होतो, मस्ती करत होतो, झोपत होतो, आराम करत होतो. कांच्याला म्हणजेच कांचन दीदीला मी सांगितलं होतं की प्लीज माझा हेड मसाज करून दे. सो मस्त ती हेड मसाज करून देत होती आणि खरंच ती इतका कमाल हेअर मसाज करते की म्हणजे डोकं दुखणं असू दे किंवा काही असू दे एकदम रिलॅक्स वाटतं. आमच्या ग्रुपमध्ये एक प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे. सो तो आमच्यापासून 10 फूट लांब असतो म्हणून तो खालीच जेवायला बसला होता. आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केलं आणि आली लहर केला कर म्हणून सगळेजण झोपले होते. तरी पण आम्ही गार्डन मध्ये वॉक करायला गेलो होतो. हे बघा इकडे यांचा कसा डान्स चालू आहे. असा मजा मस्ती करत आमचा दिवस गेला. बाय गाईज, फॉलो करा.